विषारी दारू प्रकरण, शिवसेना नेत्यांची फुगेवाडी सांत्वन भेट, अधिवेशनात मुद्दा उचलण्याचा निर्धार। पिंपरी चिंचवड शहरातील विषारी दारू प्रकरणानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट नेत्यांनी फुगेवाडी परिसरातील मयतांच्या घरी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी शिवसेना नेते सचिन आहेर, शहराध्यक्ष चेतन पवार तसेच इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी कुटुंबियांना धीर देत त्यांच्या दुःखात सहभागी होत न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं। माध्यमांशी बोलताना सचिन आहेर आणि चेतन पवार यांनी सांगितलं की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे। या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे। तसेच येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करून सरकारला जाब विचारला जाईल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। तसेच मयत कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील। राज्य सरकारकडून जेवढं शक्य होईल तेवढी मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं। या भेटीनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कुटुंबियांना आधार देत न्यायासाठी लढण्याची ग्वाही दिली। आणि आज उद्धवजी आणि आदित्यजींच्या वतीने मी आज सर्व कुटुंबांना सांत्वन करण्यासाठी इकडे आलो आहे। पक्षाच्या वतीने आलो। माझ्याबरोबर चाबुस्करजी, चेतन पवारजी, आमचे दोन्ही पुण्याचे सहसंपर्क प्रमुख पण माझ्याबरोबर आहेत आणि स्थानिक कार्यकर्ते आहेत। एक सांत्वन करत असताना निवळ फक्त सांत्वन नाही, पण वस्तुस्थिती पण त्यांच्याकडनं जाणून घेऊन आगामी काळामध्ये जो अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनामध्ये पण या प्रश्नाच्या वरती आम्ही सरकारला आणि प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार आहे। सर्व कुटुंबाशी चर्चा करत असताना हा काय धंदा नवीन नव्हता, वर्षानुवर्ष चाललेला आहे। आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की 1-1.5-2 महिने अगोदर 2-3 लोकांचा अशाच प्रकारे मृत्यू झालं संशयास्पद, पण त्यावेळी त्यांना निवळ अटॅक, कोणाला पॅरालायसिस किंवा असंच दाखवून ते प्रकरण प्रशासनाकडनं दाबण्याचा प्रयत्न झाला। हे दुर्दैवी आहे। मला वाटते 3 लोकांचा जीव गमावल्यानंतर जर शासन आणि प्रशासन हे जर जागा झालं असतं तर आज या 14 जणांचा बळी गेला नसता। तर मला असं वाटते हे प्रशासनाने पाडलेला बळी आहे आणि ह्याची जबाबदारी ही निवळ फक्त PI आणि API नाही, हे वरिष्ठ स्तरावरती जे असलेले जेवढे काय अधिकारी आहे त्यांच्यावरती व्हायला पाहिजे। आणि म्हणून या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांना पण मी स्वतः पत्र लिहिणार आहे आणि आम्ही मागणी करतोय की या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पहिला ह्यांना आर्थिक मदत या कुटुंबांना देणं गरजेचं आहे। कारण काहींचा 1 वर्षाचा मुलगा आहे, काही 7 वर्षाचा आहे, काही आता मुलगी कॉलेजला चाललेली आहेत, काही 17 वर्षाची आहेत। म्हणजे यांचा पुढचा जीवन सवरून कोण करणार? कारण काही लोक कार्पेंटर होते, काही इलेक्ट्रिशियन होते, म्हणजे त्यांच्या हातावरती जे काम करणारी ही जी कष्टाने काम करणारी लोक आहेत आणि अशा लोकांचा बळी गेल्यानंतर पूर्ण कुटुंबावरती आर्थिक आणि एक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आणि म्हणून ती मागणी आम्ही करणार आहोत। आणि एवढंच नाही तर तुम्ही आमची ही मागणी आहे की या सर्व दोषींना 302च्या अंतर्गत कायद्याअंतर्गत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे। कारण हे सरासरी चाललेलं हे सर्व व्यवहार आहेत, वर्षानुवर्ष चालत आहेत। हडपसरमध्ये जी घटना घडली ती याच अशा दारूतून घडलेली आहे। नितीन गावडे आमचे तिकडचे जे गटनेते त्यांनी अधिकृत रीतीने पोलीस स्टेशनला की हे धंदे चालले बंद करा, ड्रगचा अड्डा होत चालले बंद करा। PI सांगतोय हां नाही कर, ते जातात राऊंड मारतात, 2 दिवस बंद झाले, तक्रार झाली, परत 4थ्या दिवस झाली। म्हणजे हप्ता घेतल्याशिवाय हे धंदे सुरू नव्हते। सरासरी प्रशासनाचा पूर्ण हात मिळवणे याच्यामध्ये झालेली आहे आणि म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना मनुष्य दोषीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। ही मागणी पण आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत आणि सभेमध्ये आणि परिषदमध्ये या बाबतीतला आवाज उठवण्याचं काम करण्याची भूमिका आमची राहणार आहे। दुर्दैव आहे की पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन आम्ही बोलतोय, म्हणजे मला आठवते मुंबई शहरामध्ये मी ज्या भागाचा प्रतिनिधित्व करतो हे काही शोभनीय नाही आहे, त्या काळामध्ये अशी एक घटना घडली होती, पूर्ण राज्य हादरला होता। RR पाटील त्या खात्याचे मंत्री होते आणि त्याच्यानंतर मला असं वाटत नाही अशी घटना झालेली आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री योगायोगाने गृहमंत्री आहे। का ह्या गोष्टी होत आहेत? का हे सर्व कमी? म्हणजे पुण्यासारखं शहर हा बदनाम होतोय। म्हणजे या घटनेवरून असेल, ड्रगचा अड्डा तुम्ही बघितला असेल, ससून डॉगमध्ये आरोपी सापडतो, तिकडे ससून डॉग हॉस्पिटलमध्ये ससून हॉस्पिटलमध्ये तिकडे जर असे ड्रग्स भेटत असतील। कोयता गँगचं काय चाललं हे मी सांगायची गरज नाही, कशा प्रकारे गँगवर चालले ते मी सांगायची गरज नाही, गल्ली गल्लीमध्ये गँग झाले। तर हे पुण्यासाठी काय, आम्ही म्हणजे लहानपणी असताना पुणा म्हणजे एक आवडतं शहर म्हणून थंडीमध्ये आम्ही यायचो, ही एक वेगळी सरस्वती असलेला एक शहर असं आपण याला एक गुण द्यायचो। आणि आज दुर्दैवाने हे शहर बदनाम होतं। याची जबाबदारी ही प्रशासन, शासन आणि मंत्री। दुर्दैव आहे की प्रतिनिधित्व करणारी लोक आज चांगले मोठमोठ्या पदावरती आहेत, मग अशा गोष्टी त्यांच्या नजरेत काय येत नाही आहे? त्यांना काय माहीत नसेल का? इकडचे नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, ह्या लोकांनी जर त्याच वेळी जर दखल घेतली असती
तर मला असं वाटतं आज या लोकांचा बळी झाला नसता असं आमचं म्हणणं आहे. तर आज आमच्या पक्षाचे नेते आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय सचिन भाऊ आहेर यांच्या समेत आम्ही सर्व पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलो होतो. आपणही सविस्तररित्या पाहिलं. माझ्या अगोदर आमचे नेते सचिन भाऊंनी देखील सांगितलं की अशा प्रकारचा प्रकार हा यापूर्वी 1 महिन्यापूर्वी देखील घडला होता. जर प्रशासनाने त्याच वेळेस यावरती अंकुश ठेवला असता तर यदा कदाचित आत्ता जी घटना झाली ही घटना घडली नसती. ज्यांनी आपले दुर्दैवी बळी ज्यांचे गेले त्यांचे बळी देखील आज या ठिकाणी गेले नसते. आणि फक्त एक पोलीस अधिकारी आणि 6 त्या खालचे जे कर्मचारी होते त्यांना निलंबित करून या गोष्टीवरती पडदा पडणार नाहीये. खरं तर याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि हा धंदा वारंवार चालू करण्यासाठी कोणाचं पाठबळ होतं आणि कोण यांच्याकडनं पैसे घेत होते या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. खरं तर आम्ही सर्वजण शिवसैनिक या ठिकाणावर अशी मागणी सुद्धा करतो. ज्याप्रमाणे आपण गुटखा वगैरे खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे गुटख्याला या महाराष्ट्रात बंदी आणलेली आहे त्याचप्रमाणे जर आपण दारू हातभट्टी तयार करणाऱ्यांवरती जर कारवाई केली आणि त्यांना जर जामीनच मिळणार नाही अशा प्रकारची जर कारवाई केली तर भविष्यात असे प्रकारची हे घडणार नाही, प्रकार कधीच घडणार नाही. शहरात आर्थिक मदत 1 लाखाची जाहीर केली तर तुमची वाटते? मी आता तेच सांगितलं. आमचे नेते होते सचिन भाऊंनी देखील या ठिकाणी सांगितलं की त्यांचं देखील उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांशी चर्चा करून हाऊसमध्ये हा प्रश्न उभारकीस करून मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्व पीडितांना जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा ते प्रयत्न करणार असून पीडित कुटुंबियांपैकी कोणाला सरकारी नोकरी असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नोकरी असेल ते सर्व मिळून देण्याचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. यापुढे शहरात धंद्याबाबत आपली काय भूमिका राहणार? बाकी अवैध धंद्याबाबत काय भूमिका राहणार? अवैध धंद्याबाबत इथनं पुढे जिथं अवैध प्रकारचा धंदा असेल तिथं सर्वप्रथम शिवसेना जाऊन तो धंदा फोडल्याशिवाय राहणार नाही.